कांग्रेस के उम्मीदवारों के इंटरव्यूज़ मुकम्मल, कसीर तादाद में दरख्वास्तें मौसूल। नांदेड़ वाघाला शहर म्यूनसिपल कॉरपोरेशन के आइंदा आम इंतखाबात के पेश नज़र कांग्रेस पार्टी की जानिब से उम्मीदवार बनने के ख्वाहिशमंद अफराद के इंटरव्यूज़ आज 9 दिसंबर को कामयाबी के साथ मुकम्मल हो गए। ये इंटरव्यूज़ नया मोंडा में वाक़ कांग्रेस दफ्तर में सुबह 11 बजे से शाम 7 बजे तक जारी रहे, जिनमें शहर और ज़िले के मुख्तलिफ वार्डों से ताल्लुक़ रखने वाले ख्वाहिशमंद उम्मीदवारों ने बड़ी तादाद में शिरकत की। इंटरव्यूज़ के दौरान उम्मीदवारों ने पार्टी क़यादत के सामने अपनी दरख्वास्तें, अवामी खिदमात और इंतखाबी तैयारियों से मुताल्लिक़ तफसीलात पेश की। कांग्रेस दफ्तर में दिन भर सियासी गहमा गहमी का माहौल रहा और टिकट के ख्वाहिशमंद उम्मीदवारों का तांता बंदा रहा। इंटरव्यू जिला कांग्रेस कमेटी के इंचार्ज और रुकने पार्लिमान जालना डॉक्टर कल्याण काड़े, नांदेड़ के रुकने पार्लियामेंट रविंद्र चौहान, जुनूब ज़िला सदर हनुमंतराव पाटिल बेट मोगरेकर, शुमाल ज़िला सदर राजेश पावड़े, शहर कांग्रेस सदर अब्दुल सत्तार, रियासती कांग्रेस आमिला के अहदेदारान के अलावा मुख्तलिफ शोबजात और मुख्तलिफ सेल के सुदूर की मौजूदगी में लिए गए। कांग्रेस पार्टी क़यादत ने तमाम दरख्वास्त गुजार उम्मीदवारों को यकीन दहानी कराई है कि पार्टी जल्द ही तमाम इंतखाबी हलकों में अवामी सर्वे करवाएगी। पार्टी के मुताबिक जिन उम्मीदवारों के नाम सर्वे में नुमाया तौर पर सामने आएंगे, इन्हें तरजीह बुनियाद पर टिकट दिए जाएंगे। पार्टी कायदीन ने यह भी वाज़ेह किया है कि उम्मीदवारों के इंतखाब में अवामी मकबूलियत, तंजीमी वाबस्तगी, समाजी खिदमत और जीतने की सलाहियत को बुनियादी मियार बनाया जाएगा। मजमूई तौर पर इंटरव्यूज़ का ये मरहला कांग्रेस की इंतखाबी तैयारियों में अहम कदम करार दिया जा रहा है, जिसके बाद पार्टी जल्द ही उम्मीदवारों के नामों का ऐलान करने की सिमत आगे बढ़ेगी। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। आज महानगरपालिका नांदेड वाघाळा या महापालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक प्रभागातल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। जवळजवळ 250 उमेदवारी अर्ज आपल्या पक्षाकडे उमेदवारांनी भरले होते। त्यातले बहुतांशी जवळजवळ 99% उमेदवार हजेरी लावून गेले आणि भेटले, सांगितलं, मुलाखती दिल्या आणि प्रचंड स्पर्धा ही प्रत्येक प्रभागामध्ये आहे। निश्चितपणाने या वेळेला आम्ही कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसचा झेंडा या महापालिकेवर लावणार आहोत। लास्ट कितने आए थे? लास्ट इलेक्शन हुए थे। नहीं, मैं प्रभारी नहीं था तब, तो नहीं कितने लोग आए थे पता नहीं, मतलब फॉर्म कितने आए थे कि जीत कर कितने आए थे? फॉर्म कितने आए थे? हाँ, वो तो नहीं अभी बोल सकते, बाकी नहीं, अभी तो उल्टा ज्यादा लोग आए ऐसा मैं समझता हूँ। क्यों तो नए कौम के जितने बच्चे हैं यूथ कांग्रेस के या जो नए जनरेशन के, वो लोग बहुत ज्यादा से ज्यादा है। स्थानिक पातळीवर अनेक पदाधिकारी भाजपाशी आजही संधान साधून आहेत अशी एक चर्चा आहे। आमच्याकडे जे लोक आले, ज्यांनी मुलाखती दिल्या, यातले कोणीही भाजपमध्ये जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे। जे गेले, ज्यांनी कुठे जाऊन रात्री भेटत असतील, ते परत आमच्याकडे मुलाखतीला आलेले नाही। आजच अनेक ठिकाणी म्हणजे प्रभाग 4 मधून 15 जण काँग्रेसकडून भाजपमध्ये प्रविष्ट झाले। आता ज्याला जायचं ते जातील। काँग्रेसमध्ये आतापर्यंत अनेक मोठी मोठी माणसं गेले, पण काँग्रेस संपली नाही। ते स्वतः संपले, पण काँग्रेस नाही संपली। महाविकास आघाडी म्हणून काही युती किंवा आता पुढे काही असं काही आहे का? महाविकास आघाडी होईल ना, का नाही होणार? आम्ही स्थानिक पातळीवर त्या नेते मंडळीशी बोलू, त्यांच्या वरिष्ठांशी बोलू आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय केला जाईल। आपल्या पूर्ण 20 प्रभागाच्या मुलाखती झालेल्या आहेत। हो, मग आता ती जागा वाटप कसं होईल? नाही, कसं आहे, शेवटी महाविकास आघाडी करायची असेल त्यावेळेला आपल्याला त्यांना काही प्रभागाने काही वाट द्यावे लागतील। शिवसेनेच्या राऊत यांनी स्पष्ट सांगितले की आता महाविकास आघाडी राहिली नाही, असं स्पष्ट कोणी सांगितलं? राऊत संजय राऊत ते मुंबई पुरतं बोलत असतील। अजूनही बाहेर त्यांनी आतापर्यंत तशी भूमिका घेतलेली नाही। त्यांनी फक्त मुंबई, नाशिक आणि ठाणे, कल्याण एवढ्याच पुरतं मर्यादित राज ठाकरेंच्या सेनेसोबत जायचं असं नियोजन केलंय। स्थानिक पातळीवर इतर पक्षाची चर्चा झाली का? आमची चर्चा इतर पक्षाच्या वरिष्ठाशी सुरू आहे। लोकलला काय शक्यतोवर लोकलला खासदार साहेब बोलताय, पण वरिष्ठाशी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते मंडळी त्यांची बोलणी सुरू आहे। तर मागच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी सोबत आघाडी झाली होती असं डिक्लेअर केलं होतं, पण ते नंतर कुठल्याही गेली आणि दोघांचं बी म्हणजे एकमेकांशी विसंवाद झाला होता। आता परत बाळासाहेब आंबेडकर आणि तो या वेळेला तसा विसंवाद होऊ नये याच्याकरता आपण बाळासाहेबांशी भेटून चर्चा करू आणि निश्चितच त्यांचा आदेश खाली कार्यकर्त्याला येईल आणि आपण मग एकत्र येऊ। बस निश्चितच करूया। ते जर यायला तयार असेल तर आम्ही 2 पावलं पुढे आहोत। ते जर हो म्हणले तर आम्ही त्यांच्यासोबत त्यांना घ्यायला। थँक्यू।